Hello everyone, welcome to KD's classes with Island Center Ahmednagar. Your success is our success. मागच्या लेक्चरमध्ये आपण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन पाहिलं होतं. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक सुरुवात करत आहोत. टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. तर मागचा टॉपिक ज्यांचा चांगला असेल आणि त्या टॉपिकमधील कॉम्बिनेशन हा पार्ट चांगला असेल किंवा चांगली तयारी असेल तर हा टॉपिक तुम्हाला एकदम इझी जाईल. ठीक आहे. तर मग आता जाणून घेऊया आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की येणाऱ्या गोष्टी समजा ज्याच्याबद्दल संभाव्यता व्यक्त केली जाते. म्हणजे समजा पाऊस, आज पाऊस येईल का. तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील सर हो पाऊस येणार आहे, काही म्हणतील नाही येणार. म्हणजे ही काय झाली एक संभाव्यता झाली. ठीक आहे. नंतर काही मुलं काय म्हणतील समजा आता तुमच्यापैकी आहेत आज परीक्षा होणार आहेत का विद्यापीठाच्या, काही म्हणतील होणार आहेत, काही म्हणणार नाही होणार. म्हणजे ही काय झाली संभाव्यता झाली. ह्यालाच बोललं जातं प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. मग आता काय बघा, पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं पाऊस पडणार आहे की नाही. ठीक आहे. तर मग काही मुलं काय म्हणतील होय होय सर पाऊस पडणार आहे. काही मुलं काय म्हणतील नाही. म्हणजे आपल्याकडे किती ऑप्शन आहेत दोन, एकतर होय किंवा नाही. ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार आहे का, काहीच होणार नाही आहे. म्हणजे आपल्याकडं टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम किती आहेत दोन. हा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. हा मी समजावून सांगतो. टोटल किती आहेत पॉसिबल आउटकम आपल्याकडे दोन. मग ते आपण डिव्हाइडला घेतलं, लगेच फॉर्म्युलामध्ये टाकू. इथं प्रोबॅबिलिटी इक्वल टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत दोन. पण तुमच्यापैकी एक जण काय म्हणेल ठीक आहे एकच फक्त काय म्हणेल होय पाऊस पडणारच आहे. पण एक जण काय म्हणेल नाही. म्हणजे वरती काय येणार आहे आपलं नंबर ऑफ फेवरेबल आउटकम किती एकच येणार आहे. म्हणजे हे झालं आपला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आन्सर काय आलं 1/2. 1/2 म्हणजेच किती असतो अर्धा, किंवा पर्सेंटमध्ये सांगायचं असेल तर 50%. मग ह्यावरून तुम्हाला काय समजतं आहे प्रोबॅबिलिटी ही कधीही एकपेक्षा कमी असते, एकपेक्षा जास्त नसणारच आहे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. पर्सेंटमध्ये सांगायचं झालं तर काय 100% जास्त प्रोबॅबिलिटी नसते. मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय प्रोबॅबिलिटी इक्वल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. ठीक आहे. हा फॉर्म्युला सर्वांनी माइंडमध्ये ठेवा किंवा नोट करून घ्या. ठीक आहे. आता त्याच्या पुढे पाहू. एक्झाममध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी या चॅप्टरवरती कोणकोणते क्वेश्चन किंवा कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे कॉईन. कॉईनवरती प्रॉब्लेम विचारले जातात. मग त्याच्यामध्ये 1 कॉईन असेल 2 कॉईन असेल ते आपण सविस्तर पाहू. ठीक आहे. पहिला प्रकार काय झाला कॉईन. दुसरा प्रकार काय डाईस. डाईस माहिती असेल फासा, तुम्ही सापशिडी खेळला असाल किंवा लुडो खेळत असाल. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल डाईस. तिसरा प्रकार आहे कार्ड. कार्ड म्हणजे काय पत्त्या. कुणी पत्त्या वगैरे खेळत असेल. ठीक आहे. पत्त्या म्हणलं सर्वांना आवडला असेल कार्ड. ठीक आहे. त्याच्या पुढे आहे 4th नंबर तो आहे बॉल. बॉलवरती क्वेश्चन पडतात. एवढे 4 टाईप आहेत प्रोबॅबिलिटीवरती. ह्याच्या व्यतिरिक्त एकही क्वेश्चन नसतो. ठीक आहे. समजलं. आता आपण 1 by 1 एक टाईप पाहू. त्यातला पहिला टाईप सर्वांनी नोट करून घ्या कॉईन. बोर्ड साफ करतो तोपर्यंत. पहिला प्रकार घ्या कॉईन. फॉर्म्युला पण रफ करतो मी. पहिला प्रकार घ्या कॉईन. आणि कॉईनमध्ये सब प्रकार सब टाईप घ्या. 1 कॉईन आर टॉस. म्हणजे काय कॉईन मधला पहिला प्रकार आहे जर तुमच्याकडे एक कॉईन असेल आणि जर तुम्ही तो टॉस केला. आता कॉईन माहिती असेल सर्वांनाच कॉईन म्हणजेच काय नाणं. समजा आता हे 1 रुपयाचं नाणं आहे. हे जर नाणं एक नाणं मी जर टॉस केलं आकाशामध्ये फेकलं तर तुमची प्रोबॅबिलिटी काय असेल. मग बघा नाण्याला किती बाजू असतात 2. पहिल्यांदा हे समजावून घेऊ. यामधील ही बाजू म्हणजेच काय आहे एक मिनटं सविस्तर दाखवतो. ही बाजू म्हणजेच काय छापा. मग ह्याला इंग्लिशमध्ये काय बोललं जातं हेड. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी साईड आहे त्याला मराठीमध्ये बोललं जातं काटा. इंग्लिशमध्ये काय बोलणार टेल. ठीक आहे. तर मग आपण ते पण लिहून घेऊ हेड. HED हेड. हेड म्हणजेच काय छापा. नंतर दुसरं काय आहे टेल. TAI टेल म्हणजेच काय काटा. याच्या व्यतिरिक्त नाण्याला काही बाजू असतात का नाही. मग जर हा 1 कॉईन जर मी टॉस केला तर येणाऱ्या प्रोबॅबिलिटी काय असतील 2च असतील. म्हणजेच काय सॅम्पल स्पेस इक्वल एक तर तुमचा काय पडेल हेड पडेल किंवा नंतर काय पडेल टेल.
ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटी आहेत का? काहीच नाही आहेत. ठीक आहे, समजलं. म्हणजेच तुमच्याकडे टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत? 2. ह्याला काय बोललं होतं? ह्याला बोललं जातं सॅम्पल स्पेस, म्हणजे मराठीमध्ये संच बोललं जातं, जे मराठी मीडियमचे असते. ठीक आहे, समजतंय सर्वांना? आता त्याच्या पुढे पाहू. 1 कॉइन आर टॉस, म्हणजे जर तुम्ही 1 कॉइन टॉस केला तर टोटल पॉसिबल आउटकम किती येतील तुमचे? 2. हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस, म्हणजे हेड आणि टेल. ठीक आहे, आता त्याच्यामधला दुसरा प्रकार बघू आपण. 2 कॉइन आर टॉस. काय आहे? 2 कॉइन आर टॉस. जर तुम्ही 2 कॉइन वरती आकाशामध्ये टॉस केले तर तुमची प्रोबॅबिलिटी काय असेल? मग आता बघा 2 नाणं आहेत, परत काय असेल तुमच्या बाजू? हेड आणि टेल. पण ह्यावेळेस तुम्ही 1 नाणं टॉस करतायत का? करत नाही आहेत. ह्यावेळेस तुम्ही 2 नाणं टॉस करताय. म्हणजेच तुमचा सॅम्पल स्पेस काय असेल? एस इक्वल काय पहिल्यांदा सांगा? एच एच, म्हणजेच हेड हेड. नंतर काय पडू शकते? प्रोबॅबिलिटी काय असेल? एच टी, नंतर टी एच, आणि नंतर टेल टेल. ह्याच्या व्यतिरिक्त काही सॅम्पल स्पेस बनेल का तुमचा? नाही, कारण तुम्ही 2 नाणं फेकताय. ज्या वेळेस तुम्ही 2 नाणं टॉस करताय त्यावेळेस येणारे तुमचे टोटल पॉसिबल आउटकम किती येतील? 1 2 3 4 आले का? टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत तुमच्याकडे इथं? मग एस इक्वल 4. हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस. ठीक आहे, समजतंय? मग आता इथं पहिल्यांदा 1 नाणं होतं, इथं 2 नाणी आहेत. यावेळेस आपण सॅम्पल स्पेस बनवला. पण ज्या वेळेस आपल्याकडे 10 नाणी असतील, 9 नाणी असतील आणि आपल्याला ते टॉस करायचे असतील, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण सॅम्पल स्पेस बनवणार नाही आहे. का? कारण की आपल्याला परीक्षेमध्ये एक क्वेश्चन साधारणतः 36 सेकंदासाठी असतं. मग आपला वेळ तिथे कुठे जाईल? सॅम्पल स्पेस बनवण्यातच जाईल. ठीक आहे, समजतंय की नाही? मग अशा ठिकाणी आपण वापरणार शॉर्टकट. शॉर्टकट तर कसा? एका नाण्याला किती बाजू असतात? 2. म्हणून काय घेणार आपण? 2 घेतला. हा 2 मी का घेतला? का? कारण की एका नाण्याला 2च बाजू आहेत. कोणत्या? हेड आणि टेल. इथपर्यंत समजलं? आता त्याच्या पुढे जेवढ्या वेळेस आपण टॉस करणार ती कुठं घेणार? पॉवर देणार वरती. म्हणजेच पहिला क्वेश्चन होता, पहिला प्रकार होता 1 कॉइन आर टॉस. म्हणजेच एक वेळा आपण टॉस करत आहोत, म्हणजे पॉवर किती देणार? 1. 2:1 म्हणजेच आन्सर किती येणार आहे तुमचं? 2. सापडले आपल्याला. टोटल पॉसिबल आउटकम किती आले आपले? 2 आले होते का? आले होते. म्हणजे इथं आपल्याला सॅम्पल स्पेस बनवायची गरज पडली का? पडली नाही. आता त्याच्या पुढे इथे बघा काय? 2 नाणी, 2 बाजू आहेत म्हणून 2. किती वेळा टॉस करणार आपण? 2 वेळा. म्हणजे पॉवर 2. 2चा स्क्वेअर म्हणजे किती? 4. आहेत का 4? 1 2 3 4 आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं सॅम्पल स्पेस बनवायची गरज पडली का? पडलेली नाही. आपल्याला डायरेक्ट टोटल पॉसिबल आउटकम इथे भेटलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरती एक क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. मी बोर्डवरती लिहित नाही. 2 कॉइनचा आहे क्वेश्चन बरं का. फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे का? फॉर्म्युला परत एकदा रीड करतो बघा. नंबर ऑफ फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. ठीक आहे, आता फॉर्म्युला पण आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यातला पहिला क्वेश्चन सर्वांनी लिहून घ्या नोटबुकवरती. काय आहे बघा? 2 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. इथपर्यंतच वाचायचं. बघा गणितामध्ये सगळा क्वेश्चन कधीच वाचायचा नसतो, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. जेवढा क्वेश्चन आपण रीड करणार तेवढी माहिती त्यामधून कलेक्ट करायची. ठीक आहे, तर आता काय क्वेश्चन आहे बघा. 2 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. ठीक आहे, लिहून घ्या. त्याच्या पुढे फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑन बोथ कॉइन. काय आहे क्वेश्चन? परत एकदा सांगतो बघा. 2 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑन बोथ कॉइन. क्वेश्चन लिहिला. आता क्वेश्चन कसा सॉल्व करायचा बघा. काय आहे बघा? 2 कॉइन आर टॉस. 2 वेळा आपण ज्या वेळेस कॉइन टॉस करतो त्यावेळेस टोटल पॉसिबल आउटकम किती असतात? डायरेक्ट आन्सर काढणार. 2:2 म्हणजेच किती? 4. म्हणजेच आपल्याला काय भेटले? टोटल पॉसिबल आउटकम किती भेटले? 4. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आता क्वेश्चन काय विचारलाय? कंडिशन. आपल्याला इथं सॅम्पल स्पेस बनवायची गरज आहे का? 2 कॉइन फेकले म्हणून नाही, कारण की आपण शॉर्टकट पाहिलेला आहे. आता काय विचारलं त्यांनी? कंडिशन. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑन बोथ साइड बोथ कॉइन. दोन्हीकडे पण त्यांना काय पाहिजे? हेड पाहिजे. दोन्हीकडे पण हेड पाहिजे.
अशा वेळेस काय करणार बघा. आता इथे कॉम्बिनेशननी पण जाता येईल आणि सॅम्पल स्पेस बनवला असेल तर सॅम्पल स्पेसने पण जाता येईल. तर मग 2 कॉईन ज्यावेळेस आपण टॉस करतो, सॅम्पल स्पेस काय असतो आपला, हेड हेड, नंतर हेड टेल, नंतर टेल हेड आणि नंतर आहे टेल टेल. ठीक आहे. क्वेश्चन काय होता आपला, 2 कॉईन टॉईस केलेले आहेत आणि आपल्याला बोथ साईडला काय पाहिजे, हेड पाहिजे. किती वेळा बोथ साईडला हेड आहे बघा, एकाच वेळेस आहे. झालं तुमचं आन्सर 1/4. पण हे कसं झालं तुमचं, सॅम्पल स्पेसने. पण जे मुलं सॅम्पल स्पेस संच बनवणार नाही आहेत त्यांच्यासाठी कसं आहे, तर त्यांनी वापरायचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर मग कॉम्बिनेशन कसं वापरणार, काय विचारलं त्यांनी, बोथ साईडला हेडच पाहिजे. मग टोटल पॉसिबल्स आउटकम किती होते आपले, 4 घेतले डिवाइडला. काय 2 कॉईन फेकले म्हणजेच 2C2 2 कॉईन फेकलेले आहेत, बोथ साईडला 2 पाहिजे म्हणजेच 2 आणि 2C2चा अर्थ काय होतो, 1/4. झालं तुमचं आन्सर. क्लिअर, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू ह्याच्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या, लिहून घेतलं तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फेन 2 कॉईन्सच पाहत आहोत आपण, कन्फ्यूज होऊ नका. फेन 2 कॉईन आर टॉस सायमल्टेनियसली. 2 कॉईन आहेत ते आपण सायमल्टेनियसली फेकतो आहोत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. आली का ॲटलिस्टची कंडिशन, आपण कुठे पाहिली होती, कॉम्बिनेशनमध्ये. समजतंय. आता क्वेश्चन परत एकदा लिहून घ्या. फेन 2 कॉईन आर टॉस सायमल्टेनियसली, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड. क्वेश्चन लिहिला. आता बघा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. सर्वात पहिलं आपलं टार्गेट काय असेल, टोटल पॉसिबल आउटकम किती असतात ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. काय क्वेश्चन होतं बघा, व्हेन 2 कॉईन आर टॉस, 2 कॉईन टॉस करतोय, टोटल पॉसिबल आउटकम किती असतील आपल्याकडे, 4. आत्ताच पाहिलं आपण काय, 2/2 म्हणजेच किती आहे, 4. सॅम्पल स्पेस बनवायची गरज नाही, म्हणजे टोटल पॉसिबल आपल्याला किती सापडला, 4. आता फेवरेबल आउटकम किती आहेत पाहू. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. कमीत कमी 1 हेड पाहिजे, कमीत कमी 1 हेड पाहिजे. मग तुम्ही जास्त किती घेऊ शकताय, पण कॉईन किती टॉस केलेले आहेत, 2. म्हणजेच आपण पहिली कंडिशन काय होणार आपली, 2C2 आला का, कमीत कमी 1 हेड. मग आता ह्याला कंडिशन दुसरी काय होईल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1, ॲटलिस्टची कंडिशन आहे. मग अँड अजून काय होईल, ऑरमध्ये कंडिशन ह्याला 2/2. ठीक आहे. म्हणजेच काय, 2 पैकी 2ही काय असू शकतात, हेड घेऊ शकतो आपण. आपल्याला त्यांनी असं सांगितलं नाही एक्झॅक्टली 1 घ्या म्हणून, असं सांगितलं नाही, ॲटलिस्ट सांगितलेलं आहे. मग कालच हे सॉल्व केलं आपण. करा बरं सॉल्व, येतं आहे का सर्वांना. 2C2 म्हणजेच काय येणार आहे, 2 प्लस 2C2 म्हणजेच किती, 1/4. 2 आणि 1 3, 3/4. झालं तुमचं. समजलं किती सोपं आहे. इथं काही मुलं सॅम्पल स्पेसने पण जाऊ शकताय बरं का, पण सॅम्पल स्पेसने खूप वेळ जातो. म्हणून अशा पद्धतीने शॉर्टकट वापरा, कॉम्बिनेशन यूजच करा. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा क्वेश्चन घ्या. 2 कॉईन्सवरतीच आहे. बोथ द कॉईन, मी लिहितो वाटल्यास, 2 कॉईन्सच पाहत आहोत आपण. क्वेश्चन लिहितो बोर्डवरती म्हणजे कन्फ्यूज होणार नाहीत. क्वेश्चन आहे बघा 3 नंबरचा. बोथ द कॉइन्स शो हेड्स ॲज आउटपुट. काय कॉईन आहे बघा, सॉरी काय क्वेश्चन आहे आपला, ज्या वेळेस आपण 2 कॉईन टॉस करणार आहोत त्यावेळेस त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली. मी हाफ क्वेश्चन लिहिला इथे, पण क्वेश्चन कसा आहे, 2 कॉईनच टॉस केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे बोथ द कॉईन शो हेड, दोन्ही साईडला काय असायला पाहिजे, तुमचं हेडच असायला पाहिजे. मग ज्या वेळेस तुम्ही 2 कॉईन टॉस करता, टोटल पॉसिबल आउटकम किती आहे तुमच्याकडे, 4. कंडिशन काय सांगितली, बोथ द कॉईन, दोन्ही पण कॉईन कसे पाहिजे तुम्हाला, हेडच पाहिजे. मग काय येणार तुमचा आन्सर, डायरेक्ट 2C2. ठीक आहे. समजते सर्वांना. घ्या मग सॉल्व करा. 2C2 म्हणजेच किती असतो, 1/4. झालं तुमचं. इतकं सोपं आहे. जर तुम्ही सॅम्पल स्पेस बनवला तरीही चालेल, काही हरकत नाही. क्लिअर. चला त्याच्या पुढचा क्वेश्चन ह्याच्यामध्येच घ्या, थोडंसं चेंज करतो मी. बोथ द कॉईन शो टेल्स ॲज, इथं हेडच्या जागेवर टेल्स करतो. आता क्वेश्चन सॉल्व करा.
करा बरं, ट्राय करा सर्वांनी. काय विचारलंय, ज्यावेळेस 2 कॉईन तुम्ही टॉस कराल त्यावेळेस बोथ साईडला कसा असायला पाहिजे, टेल. टोटल पॉसिबल आउटकम किती येतील तुमचे, 4. इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना. त्याच्या पुढे दोन्ही साईडला टेल्स कधी असतात, एकच आहे, कोणता, तो म्हणजे आपला आहे टी टी. म्हणजे आन्सर डायरेक्ट 1/4 असं लिहिलं तरी चालेल, किंवा कॉम्बिनेशन वापरा. कॉम्बिनेशन कसा, 2 टॉस फेकलेत, 2 पैकी दोन्हीची दोन्ही कसे पाहिजे, टेल पाहिजे, डिवायडेड बाय टोटल पॉसिबल आउटकम 4. 2 म्हणजेच किती असतो 1 आणि 1/4 झालं तुमचं आन्सर. क्लिअर, समजलं. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. 1 कॉईनचं पाहिलं, 2 कॉईनचं पाहिलं. आता 3 नंबरचा प्रकार पाहू आपण. 3 कॉईन आर टॉस. ज्या वेळेस तुम्ही 3 कॉईन टॉस करणार त्यावेळेस तुमची प्रोबॅबिलिटी कशी असेल, किंवा तुमच्याकडे सॅम्पल स्पेस किती असतील, टोटल पॉसिबल आउटकम किती असतील हे पाहू. ठीक आहे, घ्या त्याच्या पुढे. थ्री कॉइन आर टॉस. 3 coins are toss. आता बघा, ज्या वेळेस तुम्ही 3 कॉइन टॉस करणार आहात, आपण एकदा सॅम्पल स्पेस बनवू. ठीक आहे, सॅम्पल स्पेस कसा होईल आपला, एस इक्वल, पहिल्यांदा काय येईल बघा, एच एच एच. तिन्ही पण कसे, हेड हेड हेड, तिन्ही पण नाणे पडले आपले हेड हेड. नंतर काय होईल बघा, एच एच टी म्हणजे हेड हेड टेल. त्याच्या पुढे काय होईल, एच टी एच, नंतर टेल हेड हेड. त्याच्या पुढे टेल टेल, तिन्ही पण टेल टेल, नंतर टी टी एच. त्याच्या पुढे टी एच टी, नंतर एच टी टी. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहेत का, काही पॉसिबिलिटी आहेत का, एवढ्याच आहेत. मग आता हा सॅम्पल बेस बनवायला काहीला अवघड जातो, किंवा काही म्हणजे सर आता हा पाठ करायचा का, पाठ वगैरे काही करायचा नाही. ह्यासाठी आपण शॉर्टकट ट्रिक्स काय पाहिलेली आहे, नाण्याला किती बाजू असतात, 2. किती वेळा टॉस करायचा आहे तेवढी पॉवर द्यायची. किती वेळा टॉस केला आहे, 3 वेळा, म्हणजे 2/3 म्हणजेच किती, 8. सापडले आपल्याला टोटल पॉसिबल आउटकम. किती सापडले, 1 2 3 4, 4 आणि 4 8, सापडले 8. सॅम्पल स्पेस प्रत्येक वेळेस बनवायची गरज पडत नाही. क्लिअर, इथपर्यंत आलं. आता ह्याच्यावरती काही थोडेफार क्वेश्चन पाहू आपण. त्यातला पहिला क्वेश्चन घ्या, नोट करून घ्या पहिला क्वेश्चन. किंवा मी बोर्डवरतीच लिहितो, थोडा वेळ जाईल पण तुम्हाला समजेल. पहिला क्वेश्चन घ्या. फेन 3 कॉइन आर टॉस. फेन 3 coins are tossed simultaneously then find the probability of एक मिनट, probability of getting at least one head. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, फेन 3 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. जर मी 3 कॉइन टॉस केले, ठीक आहे, इथपर्यंतच क्वेश्चन वाचायचा, लगेच आपल्याला समजतं टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत. ठीक आहे, 3 कॉइन टॉस केले तर मग काय येणार, 2/3 म्हणजेच किती, 8. सापडले का आपल्याला टोटल पॉसिबल आउटकम, हो भेटले. म्हणजे डिवाइडला किती येणार आपल्याकडे, 8. इथपर्यंत क्लिअर. आता कंडिशन काय दिलेली, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. कसा पाहिजे, कमीत कमी 1 हेड पाहिजे. नाणी किती फेकले, 3. वापरा कॉम्बिनेशन. सॅम्पल स्पेसने पण जाऊ शकताय, पण आपल्याला सॅम्पल स्पेसने जायचं नाही. कॉम्बिनेशन काय, किती नाणी फेकले, 3. 3 पैकी किती पाहिजे, 1 हेड. क्लिअर, ॲटलिस्ट सांगितलंय बघा, कमीत कमी 1 म्हणजे मी 2 पण घेऊ शकतोय. काय आला, ऑर म्हणजे काय येणार, प्लस, पाहिलं आपण. नंतर 3C2 2, 2 पण घेऊ शकतोय मी हेड. ठीक आहे, त्याच्यापुढे तिसरी कंडिशन काय होईल, 3C2 3. इथपर्यंत क्लिअर. ह्याच्या पुढे जाऊ शकतोय का, जाणारच नाही. का, कारण की मी 4च कॉइन फेकलेले आहेत. क्लिअर, चला आता हे सॉल्व करा. 3C2 1 म्हणजेच किती असतो, 1. सॉल्व करायची काही गरज आहे का, नाही. इथं काय कसं सॉल्व करणार बघा, 3 पासून 2 घरं मागे म्हणजे 3 × 2 डिवायडेड बाय 2.
प्लस इथं 3C2 3 म्हणजेच किती 1 डिवायडेड बाय 8. आन्सर किती येणार बघा, इथे राहिला फक्त 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5/8 झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, समजते सर्वांना. आता बघा सॉरी 1 मिनटं, इथे गुणाकार बाकी आहे आपला. 1 मिनटं, थोडंसं रॉंग झालं, मी करून घेतो करेक्शन लगेच. बघा थोडंसं रॉंग झालं होतं आपण. इथे बघा 3C1 म्हणजेच किती असणार आहे तुमच्या इथे 3 प्लस इथं काय येणार आहे 3च्या मागे 2 घरं म्हणजे 3 × 2 डिवायडेड बाय 2 प्लस 3C3 म्हणजेच किती 1 डिवायडेड बाय 8. 2 ला 2 कट झाला, मग 3 आणि 3 6 आणि 1 7. इथं ॲडिशन रॉंग झाली होती माझ्याकडून. ठीक आहे, तुमचं लक्ष असायला पाहिजे होतं. ठीक आहे, असेल तुमचं लक्ष कदाचित. मग 3 3 6 आणि 1 7 डिवायडेड बाय 8 झालं तुमचं आन्सर. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन असेल तर गणितामध्ये मजा आहे, नाही तर मजा नाही. ठीक आहे, समजतंय. चला त्याच्या पुढचं कॉईन ह्याच्यावरतीच पाहू. म्हणजे हाच टाईप आहे 3 कॉईन्स, पण मी क्वेश्चन थोडासा चेंज करतो. क्वेश्चन आहे बघा 2 हेड. जर मी फेन 3 कॉईन आर टॉस सायमल्टेनियसली 3 कॉईन फेकत असेल, पण मला ह्या वेळेस काय पाहिजे 2 हेड पाहिजे. इथे मी घेतो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. करा सॉल्व. क्वेश्चन थोडासा चेंज केलेला आहे फक्त. काय घेतलं क्वेश्चन बघा 2 हेड्स. दोन्ही कसे पाहिजे मला हेड्स. आता मग टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत 8. काय विचारलं त्यांनी 2 हेड्स. किती कॉईन आहेत आपल्याकडे 3. 3 पैकी किती हेड पाहिजे 2 म्हणजे 3C2 2. करा सॉल्व. 3च्या मागे 2 घरं डिवायडेड बाय 2 झालं 8. 2 2 कट. आन्सर काय येणार आहे तुमचं 3/8. समजलं क्लिअर. आता बघा 3 कॉईनपर्यंत आलेलो आहोत. पण परीक्षेमध्ये कधी कधी तुम्हाला जर तुम्ही MBAची CET देत असाल किंवा कॅट देत असाल तर तुम्हाला किती कॉईन विचारले जातात 10 9 त्यांच्या पद्धतीने ते विचारले जातात. मग अशा वेळेस काय करायचं. ठीक आहे, तर ते थोडंसं समजावून घेऊ. त्याच्याबद्दल एक क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नोट करून घ्या. 2-3 क्वेश्चन बाकी आहेत आपले, नंतर आपला कॉईन संपलेला आहे. काय बघा इफ क्वेश्चन लिहितो मी इथे. इफ 5 coins are tossed simultaneously find the probability of getting at least 2 heads. क्वेश्चन कसा आहे बघा आपला. इफ द 5 coins आर टॉस. इथं किती कॉईन केलेले आहेत आपण टॉस 5. मग अशा वेळेस आपण सॅम्पल स्पेस बनवणार नाहीत का, कारण की ह्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. ठीक आहे, तर मग आता इथे सॅम्पल स्पेस बनवायचा नाही आहे, पण आपल्याला टोटल पॉसिबल आउटकम कसे मिळवायचे. तर बघा काय करणार. कॉईनला नाण्याला किती बाजू असतात 2. किती वेळा कॉईन टॉस केलाय 5 वेळा. पॉवर किती 5. 2/5 म्हणजे किती असतं 2/5 म्हणजे किती आला 32. माहिती असेल कविले सरांनी सांगितलं असेल सर्ट्स आणि इंडायसेसमध्ये. ठीक आहे, आता काय विचारलं त्याच्या पुढे द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट लिस्ट 2 हेड. कसे कमीत कमी 2 हेड असायला पाहिजे. मग डिव्हाइडला तर आपले 32 आले, पण वरती आपल्याला काय वापरायचं आहे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन कसं 5 नाणी आहेत, 5 पैकी पहिल्यांदा काय कमीत कमी 2 हेड घेतले 2 हेड अँड सॉरी ऑर आले की काय घेणार प्लस 5 पैकी आता किती नाणी घेऊ शकतो मी 3 पण घेणार. त्याच्या पुढे प्लस 5C4 प्लस 5C5. ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाता येईल का मला नाही, कारण कंडिशन कशी आपली ॲटलिस्ट 2 हेड. कमीत कमी 2 हेड घ्या, मग तुम्ही जास्त पण घेऊ शकताय. मग आता सॉल्व करा. सॉल्व करताना कसं सॉल्व करणार बघा. 5च्या मागे 2 घरं म्हणजेच 5 4 मध्ये मल्टिप्लायचं साईन मी घेत नाही डिवायडेड बाय 2 प्लस इथं 5च्या मागे 3 घरं म्हणजेच 5 4 3 डिवायडेड बाय 3 2 कट केला तिथं डायरेक्ट प्लस 5च्या मागे 4 घरं म्हणजेच 5 4 3 2
डिवायडेड बाय 4 3 2 इथंच कट करून घेऊ प्लस 5 3 2 5 म्हणजेच किती असणार आहे 1 आणि ह्यांना सर्वांना डिवाइडला किती आहे 32. ओके आता कॅन्सल करायचं 2नी तर भाग द्या 2 दुने 4 किती आलं इथं 5 दुने 10 वरती घेतो प्लस इथं बघा 2ने वरती भाग द्या 2 दुने 4 5 दुने 10 इथलचं पण आन्सर आलं. इथं 5ला 5 आणि प्लस 1 टोटल किती आहेत बघा 26 आणि 26 डिवायडेड बाय 32 26 डिवायडेड बाय 32. पण आता इथं फ्रॅक्शन आला पण फ्रॅक्शनला आपण काय जेवढं कमी करता येईल तेवढं कमी तर करणार ना. मग ह्याचे निम्मे काय झाले 13/16 झालं तुमचं आन्सर. ही आहे तुमची प्रोबॅबिलिटी. कधी 1 पेक्षा कमी असणार ही 1 पेक्षा कमीच आहे किंवा 100% पेक्षा कमीच आहे. ठीक आहे क्लिअर आहे. आता ह्याच्या पुढचा एक क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4 कॉईन. जर आपण 4 कॉईन टॉस केले तर काय प्रोबॅबिलिटी असेल. ठीक आहे आता इथे बघा आपल्याला 4 कॉईन टॉस करायचे आहेत पण इथे आपण सॅम्पल स्पेस बनवणार नाही आहेत. पण क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला एक्झॅक्टली 2 हेड्स. काय पाहिजे तुम्हाला 2च हेड पाहिजे पण कॉईन किती वेळा टॉस केलेला आहे तुम्ही 4 वेळा. मग आता इथे आपण डायरेक्ट काय करणार किती बाजू असतात नाण्याला 2. ठीक आहे मग 2 घेतला. मग आता कॉईन किती वेळा आपण टॉस केलेला आहे 4 वेळा म्हणून पॉवर आहे 4. 2⁴ किती असतो आपला 16 माहिती असेल सर्वांना. म्हणजेच टोटल पॉसिबल आउटकम किती भेटले आपल्याला 16. पण कंडिशन काय आहे आपल्याकडे एक्झॅक्टली 2 हेड्स. काय पाहिजे त्यांना 2 हेड पाहिजे कितीपैकी 4 नाण्यापैकी. म्हणजे 4 नाण्यापैकी 2 हेड पाहिजे 4c2 ठीक आहे. मग कसं सॉल्व करणार आता बघा कॉम्बिनेशन वापरले आपण 4च्या मागे 2 घरं म्हणजे 4 × 3 डिवायडेड बाय 2 इथं आहे 16. ठीक आहे समजतंय. मग 2नी कट करा 2 दुने 4 3 दुने 6 6 डिवायडेड बाय 16. पण आता हे कमी होतोय फ्रॅक्शन मग याला कमी करून घ्या 2 त्रिक 6 2 आठी 16. काय आन्सर आलं तुमचं 3/8. ठीक आहे आता जर इथं मी कॉईन वाढवले आता या क्वेश्चनमध्ये थोडंसं चेंज करतो 10 कॉईन घेतो. तर मग आता सॉल्व करा 10 कॉईन आहे 10 कॉईन कंडिशन तीच आहे एक्झॅक्टली 2 हेड्स. मग आता इथे सॅम्पल स्पेस बनवायचं का नाही बनवायचं का कारण सॅम्पल स्पेस बनवायला खूप वेळ जाणार आहे. मग आपण इथे काय मेथड यूज करणार सर्वात पहिले आपल्याला काय लागणार आहे टोटल पॉसिबल आउटकम. म्हणजेच नाण्याला बाजू असतात 2 हेड आणि टेल पॉवर किती आहे 10. 2⁻10 म्हणजेच किती 1024. टोटल पॉसिबल आउटकम भेटले आपल्याला. ठीक आहे म्हणजेच 1024. कंडिशन काय आहे आपली एक्झॅक्टली 2 हेड्स त्यांना 2च हेड पाहिजे. मग टोटल नाणी किती 10 10c2 कॉम्बिनेशन वापरले परत. मग करा सॉल्व 10च्या मागे 2 घरं 10 × 9 डिवायडेड बाय 2 आणि इथे किती आहेत 1024. 2ने कट करा 2 पंचे 10 9 पाचे 45 म्हणजेच काय आहे 45 डिवायडेड बाय 1024 झालं तुमचं आन्सर. हा फ्रॅक्शन कमी होणार आहे का कमी होणार नाही. कॉईनबद्दल आपण सगळं सविस्तर पाहिलं आहे. तर आपल्या आयलनचे बुक्स घ्या. आयलनच्या बुक्समध्ये पहिला क्वेश्चन आहे. सर्वांनी बुक्स घ्या आपल्या क्लासचे. ह्याच्यावरती क्वेश्चन पाहू आणि नंतर आपण डाईसकडे जाऊ. पहिला क्वेश्चन पहा सर्वांनी. पेज नंबर आहे 156 किंवा काहींचे न्यू बुक्स असतील तर त्याच्यामध्ये पेज नंबर इकडे तिकडे असेल. पण पहिला क्वेश्चन घ्या एक्झरसाइजमधील. ठीक आहे पहिला क्वेश्चन पाहू आपण. काय सांगतोय थ्रो ऑफ अ कॉईन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. ज्या वेळेस तुम्ही एक कॉईन थ्रो करणार आहात एक कॉईन तुम्ही टॉस करणार आहात त्यावेळेस मला सांगा टोटल पॉसिबल आउटकम किती असतात. आउटकम तुमच्याकडे बघा सॅम्पल स्पेस कसा होईल तुमचा एस इक्वल एक तर हेड पडेल किंवा काय पडेल टेल. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का नाही आहे. म्हणजे टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत तुमच्याकडे 2. पण त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. हेड आहे हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे किंवा हेड येण्याचे चान्सेस किती. तर हेड किती वेळा आहे 1 वेळाच. म्हणजेच आन्सर काय आहे तुमचं 1/2. क्लिअर समजलं सर्वांना. चला मग ऑप्शन किती आहे ऑप्शन ए 1/2. पहिला क्वेश्चन क्लिअर झाला. नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. इन अ सायमल्टेनियसली थ्रो ऑफ 2 कॉईन 2 कॉईन आहे तिथे. काय सांगतोय बघा द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. ज्या वेळेस तुम्ही 2 कॉईन फेकणार आहात 2 कॉईन टॉस करणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे टोटल पॉसिबल आउटकम किती असतील सांगा बरं. 2 बाजू असतात म्हणून 2 वेळा टॉस करतो म्हणून पॉवर 2. 2⁻2 म्हणजे किती 4. म्हणजे डिवाइडला तुमचं किती येणार आहे 4. टोटल पॉसिबल आउटकम भेटले तुम्हाला 4. ठीक आहे आता पुढे क्वेश्चन काय विचारला त्याने
प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन हेड, कमीत कमी वन हेड पाहिजे, कितीपैकी 2 पैकी, म्हणजे 2C1 एक कंडिशन ही झाली, पण तो दोन्ही हेड घेऊ शकतो आहे, म्हणजे 2C2 2. क्लिअर. त्याच्या पुढे 2C2 1 म्हणजेच किती 2 प्लस 2C2 2 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 4. आन्सर किती येणार 2 आणि 1 3, 3 डिवायडेड बाय 4. एकदम सोपा आहे, इजी समजताय, किती फास्टमध्ये होईल. ठीक आहे, प्रॅक्टिस असेल तर. म्हणजेच ऑप्शन काय येणार आहे तुमचा, ऑप्शन डी 3/4. समजला 2 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा 3 नंबरचा आणि प्रयत्न करा. आता बघा 3 नंबरचा क्वेश्चन काय आहे, 3 अनवाइस्ड कॉईन आर टॉस. 3 कॉईन आहेत, अनवाइस्ड म्हणजे सायमल्टेनियसली, म्हणजे निपक्षपातीपणा, एकदम सायमल्टेनियसली थ्रो करायचे आहेत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड. इथं पण कंडिशन काय दिली त्यांनी, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड, 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, पण कॉईन किती आहेत 3. मग लगेच काय टोटल पॉसिबल आउटकम लगेच घेणार आपण, किती कॉईन आहेत 3, म्हणजेच काय 2⁻3 किती आले 8. सापडलं आपल्याला, एक तर क्लू भेटला, डिवाइडला 8. आता क्वेश्चन काय आहे बघा, काय सांगितलं त्याने आपल्याला, ॲटलिस्ट 2 हेड, कमीत कमी 2 हेड पाहिजे, टोटल कॉईन आहेत 3, म्हणजे 3⁻2 एक कंडिशन झाली, प्लस 3 पैकी तिन्ही काय घेऊ शकतोय तो हेड घेईल. त्याच्यापुढे आता 4 घेता येतील, त्याला घेता येणार नाही. आता कॅल्क्युलेशन करा, 3C2 2 म्हणजेच काय, 3च्या मागे 2 घरं, 3 × 2 डिवाइड बाय 2 लगेच कट झाला इथे, प्लस 3C2 3 म्हणजेच किती 1 डिवायडेड बाय 8. 3 आणि 1 4, 4 डिवायडेड बाय 8 म्हणजेच 1/2 आहे. एक ऑप्शन पहा बरं, आहे ऑप्शन. ऑप्शन किती नंबर, ऑप्शन बी. क्लिअर झाले 3 क्वेश्चन. चौथा क्वेश्चन घ्या. चौथा क्वेश्चन काय सांगतो, रीड करा, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं तर समजेल. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, 3 अनबाइस्ड कॉईन आर टॉस. इथं पण किती कॉईन आहेत 3, पण कंडिशन काय दिली आपल्याला, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट मोस्ट 2 हेड. ह्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये ॲटलिस्टची कंडिशन होती, ती आपल्याला ॲटमोस्टची आहे. ठीक आहे, म्हणजेच आपले टोटल पॉसिबल आउटकम किती असणार आहेत, आउटकम 8च. ह्याच्या व्यतिरिक्त पाहू आता ॲटमोस्टची कंडिशन. ज्यावेळेस आपण 3 नाणी वरती फेकणार त्यावेळेस आपले टोटल पॉसिबल आउटकम किती असतील 8. क्वेश्चन काय आहे बघा, लगेच डिवाइडला 8 घेऊन टाका. पण क्वेश्चन काय विचारला त्यांनी, ॲटमोस्ट किती आहेत, ॲटमोस्ट 2 हेड, किती हेड पाहिजे 2, कितीपैकी 3 पैकी, म्हणजे 3C2 2 एक कंडिशन. पण आता याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकतो, हेड घेऊ शकतोय ना. मग आता घ्या सेकंड कंडिशन काय, 3C1 प्लस 3C2 0. या 3 कंडिशन होतील. मग हे आता सॉल्व करा, आपण काल कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे. 3C2 2 म्हणजे काय, 3 पासून 2 घरं मागं जायचं, म्हणजेच काय 3 × 2 डिवायडेड बाय 2 लगेच कट केला इथे आपण, प्लस 3C2 1 म्हणजेच किती आहे इथे 3, प्लस 3C2 0 म्हणजेच काय आन्सर येणार आहे 1 डिवाइड बाय 8. टोटल ॲडिशन करा, 3 3 3 6 6 आणि 1 7, 7 डिवायडेड बाय 8 झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर समजला. 4 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येणार आहे डी 7/8. क्लिअर झाले 4 क्वेश्चन. 5वा क्वेश्चन पहा. 5वा क्वेश्चन काय सांगतोय बघा, 2 अनवाइज कॉईन आर टॉस. 2 कॉईन टॉस करतोय. मग ज्या वेळेस 2 कॉईन टॉस करणार आहे त्यावेळेस टोटल पॉसिबल आउटकम किती असतील आपल्याकडे, कसे काढणार, सॅम्पल फेस न बनवता 2⁻2 2⁻2 म्हणजेच किती आहे 4. टोटल पॉसिबल आउटकम भेटले आपल्याला 4. मग क्वेश्चन काय विचारला बघा आपल्याला 5 नंबरचा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲट मोस्ट 1 हेड. काय विचारलं आहे, ॲट मोस्टची कंडिशन आहे, ॲट मोस्ट 1 हेड, किती नाण्यापैकी 2 पैकी, म्हणजेच काय 2C2 1 हे कंडिशन झाली, प्लस 2C2 0. एवढ्या 2 कंडिशन होतील. ह्याच्यापेक्षा कंडिशन होणार आहे का, नाही, कारण की ते ॲट मोस्टची कंडिशन आहे. 2C2 1 म्हणजेच किती आहे 2, प्लस 2C2 0 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 4. 2 आणि 1 3, 3/4 झाला आन्सर. आहे एक ऑप्शन. ठीक आहे, किती नंबरचं ऑप्शन आहे 1/3. 5 नंबरचं बघा 3/4 म्हणजेच ऑप्शन डी. ठीक आहे, एवढे आहेत कॉईनवरती प्रॉब्लेम. ठीक आहे, समजले, कॉईनचे सगळे काही टाईप्स पाहिले आपण. आता त्याच्या पुढचा नेक्स्ट टाईप आहे आपला डाईस. डाईसवरती पाहू आपण सविस्तर. आता कॉईनचे समजले सर्वांना. ठीक आहे, आता डाईसवरती पाहू.
सेकंड टाईप आहे आपला डाईस. डाईसमध्ये घ्या पहिल्यांदा 1 डाईस. 1 डाईस. आता सर्वांनी डाईस पाहिलं असेल, कुणी सापशिडी खेळत असेल, कुणी लुडो खेळत असेल. डाईस सगळ्याला माहीत असेल. त्याला मराठीमध्ये काय बोललं जातं? फासा. फासा म्हणजे फाशी वगैरे घ्यायची नाही, ठीक आहे. तसा फासा नाही येतो, फासा सगळ्याला माहिती असेल, ठीक आहे. तर मग या डाईसला किती बाजू असतात? ज्या वेळेस एक, बघा आता इथं 1 डाईस पाहतोय आपण, म्हणजेच किती बाजू असतात बघा? 1 2 3 4 5 6, एवढ्या 6 बाजू असतात, सगळ्याला माहिती असेल. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही 1 डाईस टॉस करणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे टोटल पॉसिबल आउटकम किती असतील? 6. हा झाला सॅम्पल स्पेस कुणाचा? ज्या वेळेस तुम्ही 1 डाईस टॉस करताल त्यावेळेस. म्हणजेच 1 2 3 4 5 6, टोटल किती आहे त्याच्यामध्ये? 6, ठीक आहे. समजलं? आता ह्याच्या 1च्या विरुद्ध समजा एक नंबर आहे, 1च्या अपोजिट कोणता नंबर असेल तुम्हाला डाईसवरती ओळखायचा आहे. आता 1च्या अपोजिट किती असेल? 6. कसा ओळखायचा बघा? ॲडिशन, दोन्हीचे ॲडिशन किती व्हायला पाहिजे? 7. 1च्या अपोजिट 6च असतो, ॲडिशन 7 होणार आहे इथं. क्लिअर? आता त्याच्या पुढे आहे 2. 2च्या अपोजिट किती असतो? 5. त्याच्या पुढे 3. 3च्या अपोजिट किती असेल? 4. हे एकमेकाच्या अपोजिट असतात. हा नंबर आहे, इथे अपोजिट नंबर आहे, ठीक आहे. क्लिअर आहे? आता त्याच्या पुढे पाहू. 1 डाईस झाला, आता आपण 2 डाईस पाहू. 2 डाईसमध्ये बघा, आता इथे आपल्याला सॅम्पल स्पेस बनवा. सॅम्पल स्पेस काही एक्झामसाठी, काही क्वेश्चनसाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लागेल, काहीसाठी आपण डायरेक्ट मेथड यूज करू, ठीक आहे. आता इथं सॅम्पल स्पेस कसा बनवणार किंवा सॅम्पल स्पेस पाहू आपण. एस इक्वल काय बनेल बघा? सॅम्पल स्पेस 1 2, नंतर सांगा, सॉरी 1 1, नंतर काय बनेल? 1 2, नंतर 1 3, नंतर 1 4, इथे सांगा 1 5 1 6, त्याच्या खाली आता 2ची लाईन. नंतर बघा 2 1, नंतर 2 2, इथे 2 3, 2 4, 2 5, 2 6, ठीक आहे. आता 3 1 3 2, 3 3, 3 4, 3 5 आणि 3 6. त्याच्या पुढे 4 4 1 आहे, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. त्याच्या पुढे सांगा 5ची 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5. त्याच्या पुढे आहे 5 6, ठीक आहे. आता त्याच्या पुढे आहे का? अजून आहे काय? 6ची लाईन आहे. 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. ह्याच्या व्यतिरिक्त काही सॅम्पल स्पेस आहे का? नाही आहे. पण बघा, हा सॅम्पल स्पेस बनवता आपल्याकडे 1-2 मिनिट गेले असतील. म्हणजे जर आपल्याला डाईसवरती क्वेश्चन आला एक्झाममध्ये तर आपण प्रत्येक वेळी सॅम्पल स्पेस बनवणार आहेत का? बनवणार नाही आहेत. का? ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता तिथे बनवावंच लागेल, पण प्रत्येक वेळेस बनवायची गरज नाही आहे. का? आता बघा इथं टोटल आउटकम किती आहेत आपल्याकडे? टोटल 6 6 6 6, 6 × 6 म्हणजे टोटल आहे 36. पण हे आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने मिळवायचे आहे. ते कसं आहे बघा, आपण कॉईनच्या बाबतीत कॉईनला 2 बाजू असतात म्हणून इथे 2 घेत होतो, ठीक आहे. जेवढे वेळेस टॉस करणार ती पॉवरवरती देणार, ठीक आहे. मग आता इथे डाईसला किती बाजू असतात? 6, म्हणून 6 घेतलं. किती वेळा टॉस केला आहे? 2 वेळा, म्हणून पॉवरवरती 2 घ्या. म्हणजे 6चा स्क्वेअर म्हणजे 36. टोटल पॉसिबल आउटकम भेटले आपल्याला 36. मग एवढा सॅम्पल स्पेस बनवायची गरज आहे का? नाही. पण कधी कधी बनवावं लागेल. आता त्याच्यामध्ये काही क्वेश्चन पाहू आपण. ह्याच्यामध्ये मिनिमम सम असते 2 आणि मॅक्झिमम सम असेल 12. हे एक लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती एक क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन सर्वांनी नोट करून घ्या किंवा मी बोर्डवरतीच लिहितो क्वेश्चन. क्वेश्चन घ्या. when 2 dice are thrown, when 2 dice are thrown simultaneously
then find the probability that sum of the digits on both the faces is 8. आता बघा क्वेश्चन काय आहे, वेन 2 डाईस आर थ्रोन, ज्या वेळेस तुम्ही 2 डाईस वरती फेकणार आहात त्यावेळेस त्यांनी विचारलंय प्रोबॅबिलिटी दॅट सम ऑफ किती पाहिजे आपल्याला, बोथ साईडची, बोथ द फेसेस ऑफ 8, म्हणजे सम आपल्याला 8 पाहिजे. पण कधी, ज्या वेळेस तुम्ही 2 डाईस वरती फेकणार आहात. म्हणजेच आता इथे असा जर क्वेश्चन आला तर सॅम्पल स्पेस बनवायची गरज आहे का? ठीक आहे, अशा वेळेस तुम्हाला कधी कधी बनवावी लागेल. आणि ज्यांना कॉम्बिनेशन चांगलं येतं आहे तिथं बनवायची गरज लागणार नाही. ठीक आहे, मग आता बघा काय, किती वेळा, 2 वेळा डाईस फेकलेला आहे, म्हणजे टोटल पॉसिबल आउटकम किती भेटतील आपल्याला, 6⁻² इक्वल आहे 36. एक तर आपल्याला इथे क्ल्यू भेटला, म्हणजेच काय, डिवाइडला 36. क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, बोथ द फेसेस इज 8, सम येणारी दोन्हीसारखी ॲडिशन पाहिजे सम. मग आता सर्वांनी सॅम्पल फेस घ्या, आत्ताच बोर्डवरती लिहिलं होता. सॅम्पल फेसमध्ये पहा की 8 येणारे कोणते कोणते आहेत. ठीक आहे, पहा बरं त्याच्यामध्ये सम 8 येणारे आहेत का, पहिल्या लाईनमध्ये काही आहेत का, पहिल्या लाईनमध्ये एक पण नाही आहे. सर्वांनी आता नोट करून घेतला असेल ते पहा. त्याच्या पुढे बघा दुसऱ्या लाईनमध्ये आहे का एखादा, हो आहे. दुसऱ्या लाईनमध्ये एक आहे, तो म्हणजे 2 आणि 6, सम आली का 8 आलेले आहे. तिसऱ्या लाईनमध्ये बघा, तिसऱ्या लाईनमध्ये 3 आणि 5 आहे. त्याच्या पुढे बघा चौथ्या लाईनमध्ये आहे का, चौथ्या लाईनमध्ये आहे 4 4. त्याच्या पुढे 5व्या लाईनमध्ये बघा 5 3. त्याच्या पुढे बघा 5व्या लाईनमध्ये काही आहेत का, 5व्या लाईनमध्ये नाही. आता 6व्या लाईनमध्ये बघा 6 आणि 2 सापडले, 3 आणि 2 5, एवढे 5च आहेत की ज्यांची ॲडिशन किती येणार आहे 8. पण आता इथे कुठेतरी लेंदी प्रोसेस झालेली. मग अशा वेळेस आपल्याला वापरायचा जो शॉर्टकट, आता इथे तुम्ही सॅम्पल स्पेसच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेला आहे, पण आपल्याला वापरायचा आहे शॉर्टकट. तो शॉर्टकट कसा बघा, थोडंसं लक्ष द्या इकडे. शॉर्टकटसाठी समसाठी शॉर्टकट आहे बघा, इथे मी सम घेतो, इथं केस घेतो. जर तुम्हाला सम 2 पाहिजे असेल तर तुमच्या केसेस 1 असतात. बघा सम 2 येणारी एकच केस असेल, ती म्हणजे कोणती असेल, 1 1 ची, एकच भेटणार आहे. हा डायरेक्ट शॉर्टकट आहे. त्याच्या पुढे सम जर 3 पाहिजे असेल तर 2 केसेस आहेत, 2च भेटणार. सॅम्पल स्पेसमध्ये पहा. त्याच्या पुढे सम जर 4 पाहिजे असेल तर तुम्हाला केसेस किती भेटणार, केस 3 भेटणार. त्याच्या पुढे सम जर 5 पाहिजे असेल तर 4 केस सापडतील. त्याच्या पुढे सम जर 6 पाहिजे असेल तर 5 केस, आणि 7 पाहिजे असेल तर 6 केस. इथपर्यंत आले. पण आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं स्टार्टिंगला, तुमची मिनिमम सम किती असेल, मिनिमम सम असते 2 आणि मॅक्झिमम किती असते 12. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला 7 पर्यंत आलोय, सम 12 पर्यंत पण जावं लागेल. ठीक आहे, मग त्याच्यासाठी घ्या सम आणि इथे घेतो मी केस. त्याच्यापुढे किती आहे 8. जर तुम्हाला 8 सम पाहिजे असेल तर अशा सॅम्पल स्पेसमध्ये 5च केस सापडतात. 9 पाहिजे असेल तर 4, 10 पाहिजे असेल तर 3, 11 पाहिजे असेल तर 2 आणि 12 पाहिजे असेल तर 1. हे एवढं माहिती असायला पाहिजे शॉर्टकट, म्हणजे तुम्हाला सॅम्पल स्पेस बनवायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता आपला क्वेश्चन काय होता, आपल्याला सम किती पाहिजे 8. मग 8 सम असणारी बघा बरं किती केसेस आहेत, 5. डायरेक्टच आन्सर येऊन जाईल. म्हणजे सॅम्पल स्पेस बनवायची एवढी काही गरज पडणार आहे का, नाही. टोटल पॉसिबल आउटकम माहिती असतात आपल्याला किती ते. ठीक आहे, मग आता हा शॉर्टकट वापरून पुढचे सम आपल्याला ट्राय करायचे आहे. तर पुढचा सम घ्या. आता समजा इथे मी चेंज करतो, समजा 5 सम पाहिजे. अशा किती केसेस आहेत सांगा बरं, 4. डायरेक्टच आन्सर येऊन जाईल. त्या कोणत्या कोणत्या असं काही विचारलेलं नसतं पेपरमध्ये. ठीक आहे, समजतंय. आता ह्याच्यावरती एक क्वेश्चन पाहू आपण. हा सगळ्यांनी चार्ट नोट करून घ्या, त्याच्यावरती जे क्वेश्चन आहे बघा.
क्वेश्चनमध्ये थोडासा चेंज करतो. क्वेश्चन काय, ज्या वेळेस तुम्ही 2 डाईस थ्रोन करणार आहात त्यावेळेस काय करायचं त्यांना, मल्टिपल ऑफ 4. कसं, सम ऑफ द डिजिट इज अ मल्टिपल ऑफ 4. 4च्या टप्प्यामध्ये येणारे त्यांना सम विचारल्यात. म्हणजेच सम 4 येणारे कोणते आहेत बघा, मल्टिपल. 4चा मल्टिपल किती, 4, 8, 12, 16कडे जाऊ शकतोय का, नाही जाऊ शकत. का, कारण की आपली मॅक्झिमम सम किती आहे, 12च आहे. मग आता अशा किती केसेस आहेत असं त्यांनी विचारलंय. मग 4 सम येणाऱ्या किती केस असतात, 3. आत्ता चार्टमध्ये पाहिलं. 8 केस येणाऱ्या किती आहेत, 5. 12 केस येणाऱ्या किती आहेत सांगा, 1. टोटल केस किती सापडले आपल्याला, 5 आणि 3 8 आणि 1 9. आणि टोटल पॉसिबल आउटकम किती असतात, 36. म्हणजेच आन्सर आहे 1/4. पूर्ण सॅम्पल फेस बनवायची काही गरज आहे का, काहीच गरज नाही आहे. फक्त आपल्याला हा शॉर्टकट माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आता आपल्या बुक्समधले क्वेश्चन पाहू. सर्वांनी आपलं बुक्स घ्या. ठीक आहे. आता आपल्या बुकमधील डाईसवरती क्वेश्चन पाहू आपण. 5 पर्यंत पाहिलेले आहेत, 5 नंबरपर्यंत पाहिले. 6 नंबरचा क्वेश्चन घ्या. 6 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा, आपल्याला डाईसवरती आहे. इन अ सिंगल थ्रो ऑफ अ डाईस. एक सिंगल डाईस आहे, जर तुम्ही तो उडवला तर बघा, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 4. बघा, जर एक डाईस तुम्ही फेकत असाल, जर तुम्ही एक डाईसचा थ्रो करत असाल तर तुमचा सॅम्पल फेस काय असेल बघा, एस इक्वल 1 2 3 4 5 6. ह्याच्यापेक्षा काही आहे का, टोटल पॉसिबल आउटकम आहे का, काही नाही आहे. म्हणजे डिव्हाइडला किती येणार इथे, 6. सॅम्पल फेस बनवायची गरज नव्हती पण आपण इथे बनवला आहे. ठीक आहे. मग आता क्वेश्चन काय आहे त्यांचा, कंडिशन बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 4. 4 पेक्षा असे किती नंबर आहेत की जास्त आहेत, ग्रेटर आहेत, मोठे आहेत. मग कोणते आहेत, 5 आणि 6. किती नंबर भेटले आपल्याला, 2. मग आन्सर काय येईल याचा, 1/3. आहे एक ऑप्शन. ठीक आहे. बघा ऑप्शन चेक करून घ्या. ऑप्शन बी 1/3 समजला. त्याच्या पुढे 7 नंबरचा क्वेश्चन पहा. इन अ सायमल्टेनियसली थ्रो ऑफ 2 डाईस. इथे किती डाईस आहेत, 2. मग 2 डाईस असतील त्यावेळेस आपले टोटल पॉसिबल आउटकम किती असतील आपल्याकडे, 36. पाहिलेलं आहे आपण आता. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट डिवाइडला किती घ्या, 36. मग त्यानंतर काय सांगते आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ टोटल 7. सम पाहिजे. सम 7 येणाऱ्या किती केसेस आहेत, तर थोड्या वेळापूर्वी शॉर्टकट पाहिलं होतं आपण. सम येणाऱ्या केसेस किती आहेत, 7 साठी 6. डायरेक्ट घेतलं जमतील. थोड्या वेळापूर्वी आपण शॉर्टकट पाहिलेला आहे. किती येतात, 6. मग काय आन्सर येईल, 1/6. हा एक ऑप्शन आहे. शॉर्टकट इथं कामाला येईल. जर तुम्ही सॅम्पल फेसने बनवला तर इथं खूप जास्त वेळ जाईल. 1/6. त्याच्या पुढे आहे 8 नंबर. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम 9 फ्रॉम टू थ्रोज ऑफ अ डाईस. म्हणजे काय सांगितलं यांना, सम किती पाहिजे, सम 9 पाहिजे. आणि डाईस किती वेळा थ्रो केलेला आहे त्यांनी, 2 वेळा. म्हणजेच टोटल आपल्याकडे किती येतील आउटकम, 36. सम किती पाहिजे, 9. आणि सम 9 येणारे केस किती असतात, 4. थोड्या पूर्वीच पाहिलेलं आपण पूर्ण चार्ट, आठवला. ठीक आहे. मग आन्सर काय येईल, सॉल्व केलं की 1/9. पूर्णपणे 4ने भाग द्या. ठीक आहे. समजतं, एकदम सोपे क्वेश्चन आहेत. त्याच्या पुढे बघा 9 नंबर. 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, इन अ सायमल्टेनियसली थ्रो ऑफ 2 डाईस. किती डाईस आहेत, 2. म्हणजे इथे पण डिव्हाइडला किती येईल, टोटल पॉसिबल आउटकम 36. हे डायरेक्ट यायला पाहिजे आपल्याला, आहे 36. त्याच्या पुढे काय कंडिशन दिलेली पहा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ डबल. डबल येणारे कोणते कोणते नंबर आहेत. म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये पहा किंवा ओरली सॉल्व केला तरी चालेल. डबल येणारे कोणते कोणते आहेत. समजा 1, एका डाईसवरती 1, पण दुसऱ्या डाईसवरती पण 1 आहे का सेम. ठीक आहे. का सेम विचारला, डबल विचारला आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ डबल. ठीक आहे. डबल आहे, 1 1 डबल आहे. त्यानंतर कोणता येईल सांगा मला. पहिल्या लाईनमध्ये काही आहे का, काही डबल नाही. नंतर बघा 2 2 आहे डबल. त्याच्या पुढे बघा 3 3, नंतर 4 4, त्याच्या पुढे आहे 5 5 आणि 6 6. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का, नाही आहे. टोटल किती सापडले आपल्याला मग, 6. घ्या इथे 6. फ्रॅक्शन सॉल्व केला तर आन्सर किती येईल, 1/6. किती नंबरचा ऑप्शन आहे पहा, 1/6 ऑप्शन ए. क्लिअर, समजते सर्वांना. त्याच्या पुढे घ्या 10 नंबर. 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, इन अ सायमल्टेनियसली थ्रो ऑफ 2 डाईस. किती डाईस आहे तिथे पण 2. मग 2 डाईस असेल तर किती येईल डिवाइडला, 36.
बोर्ड साफ करून घेतो. डिवाइडला आहे 36. काय विचारले आपलं बघा आता क्वेश्चनमध्ये, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑफ टोटल विचारली कशाची, 10 और 11. काल आपण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, अँड असेल तर आपण काय घेणार इंटू, आणि ऑर असेल तर आपण काय घेणार प्लस. इथे काय आलेलं आहे ऑर आले काय घेणार आपण प्लस. मग आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे की 10 आणि 11 सम येणारे सांगा. मग 10चे जर आपल्याला 10 सम पाहिजे असतील तर टोटल केस किती असतात आपल्याकडे 3 प्लस. जर 11 पाहिजे असेल सम तर किती असतात आपल्याकडे केस 2. मग 3 आणि 2 5 सापडल्या. इथे काही सॅम्पल स्पेस बनवायची गरज आहे का नाही, टाका डायरेक्ट 5. आन्सर येईल 5/36. किती नंबरचा ऑप्शन आहे ऑप्शन डी. त्याच्या पुढे घ्या 11 नंबर. समजतंय सर्व काही. 11 नंबरचा क्वेश्चन घ्या. 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. किती डाईस आहेत 2, म्हणजे इथे डिवाइडला किती येईल 36. क्वेश्चन काय विचारलं बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टू नंबर्स हुज प्रोडक्ट इज इवन. असे 2 नंबर पाहिजे की त्यांचा गुणाकार कसा असायला पाहिजे इवन. मग आता इथं आपल्याला संच बनवावा लागेल. असं इथं आपण ओरली सॉल्व करू शकत नाही. ठीक आहे, मग अशा वेळेस संच बनवून घ्यायचा एकदम स्पीडमध्ये. संच तर एकदम सोपा आहे, म्हणजे सॅम्पल स्पेस. ठीक आहे, तर काय येईल बघा, इथेच बनवून घेऊ आपण. एस इक्वल 1 1, नंतर आहे 1 2 1 3 1 4 1 5 1 6. 1 ची लाईन झाली. नंतर काय येईल बघा 2 1 2 2 आहे. नंतर 2 3, नंतर 2 4, नंतर घ्या 2 5 2 6. पुढे जाऊ 3 कडे. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. त्याच्या पुढे 4 ची लाईन घेऊ. 4 1 4 2 4 3 4 4. त्याच्या पुढे आहे 4 5 4 6. 5 कडे पाहू. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. 6 1 6 2 6 3 असेल. त्याच्या पुढे 6 4 6 5 आणि 6 6. झाला. ह्याच्याखाली काय आहे का नाही आहे. एवढा सॅम्पल स्पेस आहे. एवढा आपल्याला काही क्वेश्चनसाठी स्पीडमध्ये बनवावंच लागेल. मग आता क्वेश्चन काय बघा, त्यांनी सांगितलेलं आपण काय पाहिजे आपल्याला, प्रोडक्ट कशी पाहिजे इव्हनमध्ये. प्रोडक्ट इव्हनमध्ये म्हणजे पहा 1 गुणिले 1 येणार आहे की इव्हन नाही येणार. 1 काय ऑड आहे. नंतर बघा 2 1 2 आला, 1 सापडला आपल्याला. 2 कसा इव्हन आहे. नंतर 3 1 3 भेटतंय का प्रोडक्ट नाही भेटत. 4 1 4 आहे इव्हन, तिथे मी लाईन मारून ठेवतो. नंतर 5 1 5 नाही भेटला. 6 1 6 आहे इव्हन. ह्या लाईनमध्ये मला 3 भेटले. आता त्याच्या खाली 2 1 2 भेटला इव्हन. 2 2 4 हा पण इव्हन भेटला. 3 2 6 4 2 8 5 2 10 6 2 12 सगळे इव्हन आहेत. म्हणजे आता पहिल्या 2 लाईनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर जी ऑडची लाईन आहे बघा, आता इथं 1 ऑड आहे, इथं 3 ऑड आहे, इथं 5 ऑड आहे. ठीक आहे, जी ऑडची लाईन असेल तिथे तुम्हाला 3 3 केसेस सापडणार आहेत. ह्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकट मारायचं. आणि जी इव्हनची लाईन आहे तिथं तुम्हाला 6 6 सापडणार आहे. मग आता 3 कसा आहे ऑड आहे, म्हणजे ह्या लाईनमध्ये तुम्हाला 3च केसेस सापडतील. त्यानंतर आता इव्हन आहे, इव्हनमध्ये किती सापडतील 6. नंतर इथं काय 5 ऑड आहे, ऑडमध्ये तुम्हाला 3 सापडतील. आणि शेवट आहे 6 इव्हनमध्ये तुम्हाला किती सापडतील 6. सर्वांची ॲडिशन करा. 6 6 6 3 9 6 6 6 18. आणि नंतर किती आहे 3 3 3 म्हणजे टोटल 9. 18 आणि 9 27. 27 सापडले आपल्याला. कसे सापडले की त्यांची प्रोडक्ट कशी आहे इव्हन येते. मग आता डिवाइडला किती असणार आहेत, किती डाईस आहेत 2 म्हणजे 36. कमी केलं 9 3 27 9 4 36. आन्सर काय आलं तुमचं 3/4 आहे का ऑप्शन ऑप्शन बी. क्लिअर आहे. ज्या वेळेस तुम्हाला संचची गरज लागेल त्यावेळेस संच बनवावंच लागेल. त्याच्या पुढे घ्या 12 नंबर. 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, थोडंसं रफ करतो बोर्ड. बारा नंबरचा क्वेश्चन घ्या. 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. किती डाईस आहेत 2च आहेत, म्हणजे टोटल पॉसिबल आउटकम किती येतील 36. डायरेक्ट घेऊन टाकू आपण इथे साईडला. नंतर काय विचारलं क्वेश्चन बघा आपल्याला त्यांनी,
प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग दॅट नंबर ऑन फर्स्ट डाईस इज ग्रेटर. पहिला डाईस कसा पाहिजे, ग्रेटर कुणापेक्षा, देन नंबर ऑफ सेकंड डाईस. म्हणजे जो पहिला नंबर आहे दोन डाईस पैकी जो पहिला नंबर आहे तो ग्रेटर पाहिजे. म्हणजे कसा, जर ए 2 आणि 1 दुसऱ्या डाईसपेक्षा 2 कसा आहे, ग्रेटर आहे का, ग्रेटर आहे. मग असे कोणते कोणते आहेत त्या संचामध्ये बघा बरं लवकर फास्टमध्ये, कोणते कोणते आहेत सापडून घेऊ लगेच आपण, की जो पहिला डाईस मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. आहे का एक नंबरला, नाही आहे. इथं पण आहे का, पहिल्या लाईनमध्ये एकही केस अशी नाही आहे की तिथं पहिला डाईस कसा आहे, मोठा आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे बघा 2 1 आहे का, 1 पेक्षा 2 मोठा आहे, म्हणजे एक केस सापडली, इथे मी राऊंड करतो लगेच. नंतर बघा इथे कुठे आहे का, पहिला मोठा नाही आहे. नंतर 3 1 दुसऱ्यापेक्षा पहिला मोठा आहे, एक सापडला मला. नंतर इथं पण एक मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, इथं सेम आहे, ही गरज नाही. नंतर काय सापडणार, 4 1 4 2 4 3 4 4 तर सेम आहे. 5च्या लाईनमध्ये बघा 5 1 5 2 5 3 5 4 5 5 सेम आहे. इथं बघा 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 सेम आहे. अशा किती केस सापडल्या बघा आपल्याला, राऊंड केले असतील मी. 1 1च्या नंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि एक कुठेतरी बाकी आहे आपली, सेम असेल. पहा बरं सेम मोठी असायला पाहिजे. ठीक आहे, 1 1 ठीक आहे. म्हणजे टोटल किती सापडले आपल्याला, 15 असायला पाहिजे. एकदा काउंट करा बरं व्यवस्थित. ठीक आहे. आता इथे बघा 1 1च्या नंतर 2 3 4 5 6 6च्या 7 8 9 10 11 12 13 14 15 आहेत. काउंट करण्यामध्ये आपलं थोडं मिस्टेक झाली होती. किती झाले टोटल, 15. करा सॉल्व. काय 3 ने 3 5 15 3 1 3 3 2 6 किती आन्सर आलं, 5/12 सापडला. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे. फक्त 2 क्वेश्चन बाकी आहेत आपले डाईस वरती, नंतर डाईस संपेल आपला. 13 नंबरचा क्वेश्चन पहा. 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. दोनच डाईस आहेत आणि ते कसे सायमल्टेनियसली फेकतायत बघा. म्हणजे डिवाइडला किती येणार इथे, 36. संच तसाच ठेवतो मी, संच लागणार आहे आपल्याला. काय सांगितलं त्यांनी, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग दॅट नंबर ऑन फर्स्ट डाईस इज टॉईस. पहिला डाईस कसा पाहिजे, टॉईस. फर्स्ट डाईस इज टॉईस नंबर ऑन सेकंड नंबर. सेकंडपेक्षा पहिला कसा पाहिजे, डबल पाहिजे, सेकंडचा डबल. म्हणजेच बघा सेकंड जर 1 असेल तर पहिला कसा पाहिजे, 2. आहे का, एक सापडलं का, पहिल्या लाईनमध्ये काही सापडतोय का आपल्याला, सापडणार नाही. जे जे सापडतील ते मी क्रॉस करतो. ठीक आहे. किती नंबरचा क्वेश्चन बाकी आहे आपला, 13 नंबरचा. बघा 2 आणि 1 1च्या 2 डबल आहे का, आहे. साईडला लिहितो वाटलं, 2 आणि 1 एक सापडला. नंतर लगेच त्याला काट मारतो. ह्या लाईनमध्ये काही डबल आहे का, नाही आहे. इथे बघा 3च्या डबल आहे का, इथं काही डबल आहे का, नाही आहे. नंतर बघा 2चा 4 2 सापडला. नंतर बघा ह्या लाईनमध्ये कुठे आहे का, 3चा 6 डायरेक्ट हा सापडला. म्हणजे 6 आणि 3 टोटल मला किती सापडले असे बघा, 3 सापडले. ठीक आहे. मग 3 घ्या इथं आणि करा सॉल्व. 3 1 3 3 2 6 सॉरी 3 1 3 3 2 6 आन्सर काय येईल, 1/12. ठीक आहे, समजतंय. 1/12 म्हणजे आन्सर किती, ऑप्शन सी. शेवटचा क्वेश्चन आहे बघा, शेवटचा क्वेश्चन 15 नंबर आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे 15 नंबर, जो की MBAला वगैरे विचारला जाईल, कॅटला CATला. 2 डाईस आर टॉस 1. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन इव्हन नंबर ऑन फर्स्ट डाईस. पहिल्या डाईसवरती इव्हन नंबर पाहिजे, ऑर अ टोटल ऑफ 8. एकमेकाला ऑर कंडिशन आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. काय विचारलंय, 2 डाईस आहेत म्हणजे 2 डाईस म्हणजे किती येणार डिवाइडला, 36च. डिवाइडला आपण 36च घेणार. मी थोडासा रफ करतो, साईडला लिहितो. ठीक आहे. डिवाइडला किती आले टोटल पॉसिबल आउटकम, 36. पण क्वेश्चन काय विचारला त्याने बघा आपल्याला, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन इव्हन नंबर ऑन फर्स्ट डाईस. पहिल्या डाईसवरती इव्हन नंबर पाहिजे. मग असा पहिल्या डाईसवरती इव्हन असणारे नंबर किती सापडा बरं. ह्याच्यामध्ये पहिल्या डाईसवरती पहिल्या लाईनमध्ये पहिल्या डाईसला इव्हन आहेत का, 1 1 1 इव्हन आहे का, 1 नाही आहे. म्हणजे सम आहे का, नाही आहे. दुसऱ्या डाईसमध्ये पहिल्यांदा 2 2 2 सगळीकडे आहे. म्हणजे मला इव्हन किती भेटले इथं, 6 भेटले. नंतर इथं काही इव्हन आहे का, 3ची ही ऑडचीच लाईन आहे. नंतर 4 पण इव्हन भेटले, इथं 6
ऑडच्या लाईनमध्ये काही काम असतं आपलं काहीच नाही. इथे 5 ऑड आहे म्हणजे इथे पण काही काम आहे का नाही. 6चे किती भेटतील मला सगळे 6. टोटल किती भेटले मला 18 इव्हन भेटले की जे असे आहेत की पहिल्या डाईसवरती इव्हन आहेत का सगळे पहिल्या डाईसवरती इव्हन. पण त्याला त्यांनी ऑरमध्ये एक कंडिशन दिलेली आहे. ऑरमध्ये काय कंडिशन दिली बघा काय आहे और अ टोटल ऑफ 8 इज असे नंबर पाहिजे की त्यांची टोटल किती यायला पाहिजे 8. मग आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं सम 8 येणाऱ्या केसेस किती असतात 5. सम 8 येणाऱ्या केसेस 5 असतात. पण आता त्या 5 कोणत्या कोणत्या आहेत बघा सम 8 यायला पाहिजे पण आता 18 आहेत टोटल हे तर झालं इव्हनचं. पण आता सम किती येणार आहे आपल्याला 8 असे 5 केसेस आहेत. मग या सॅम्पल स्पेसमधून निवडा कोणत्या कोणत्या आहेत बघा. इथपर्यंत आहे का सम नाही आहे. नंतर 6 आणि 2 एक सापडला मला. इथे लिहितो मी 2 आणि 6 एक सापडला. त्याच्या पुढे बघा इथं काही आहे का 5 आणि 3 8 2 नंबरचा पण सापडला. तिसऱ्या लाईनमध्ये पाहू आपण इथं 4 4 हा पण एक सापडला. नंतर बघा 5 आणि 3 8 इथे पण एक आहे. आणि नंतर आहे 6 आणि 2. ह्याच्या व्यतिरिक्त सम 8 येणाऱ्या केसेस आहेत का नाही आहेत ह्या 5च आहेत. पण ही ऑरमध्ये कंडिशन दिली. मग मला एक सांगा इथं थोडंसं काळजीपूर्वक पहा. जे आपण पहिल्या डाईसवरती इव्हन नंबर पाहिले होते त्यामधीलच ह्यातले काही नंबर आहेत बघा. इथं पण पहिल्या डाईसवरती 2 आहे म्हणजे इव्हन आहे. इथं पण इव्हन आहे. इथे कुठं इव्हन आहे का आहे. म्हणजे ह्या 5 पैकी 3 असे नंबर आहेत की ते पहिल्या 18 मध्ये आलेलेच आहेत काउंट केलेलेच आहेत आपण. मग त्या 18 मधून आपल्याला 3 मायनस करावं लागतील. 18 मधून 3 मायनस केले टोटल किती झाले ते 15. ठीक आहे. मग आता हे कसं सॉल्व करणार आपण. टोटल पॉसिबल आउटकम किती आहेत आपल्याकडे 2 डाईस आहेत म्हणजे 36. याला कॉम्बिनेशन रूलने सॉल्व करू आपण. ठीक आहे. घ्या 1 नंबरला टोटल आपल्याकडे आहेत 18. 18 कोणते घेतले आपण इव्हन वाले किती पैकी टोटल 36 पैकी. म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार आहे 1/2. इथे साईडला घेतो वरती आहे 1/2 प्लस ऑरमध्ये कंडिशन आली की आपण काय घेणार प्लसमध्ये. त्याच्या पुढे आपल्याला 8 सम येणार आहे. किती केसेस सापडल्या 5 केसेस आहेत. ठीक आहे. 5 किती पैकी आहेत टोटल 36 पैकी. इथपर्यंत क्लिअर. पण हे जे 5 आहेत या 5 मध्ये काही रिपीट झालेल्या आहेत. ह्या 2-3 कंडिशन बघा इव्हन वाल्या किती आहेत त्या 1 2 3 3 आहेत. ह्या आपल्याला काय करावं लागतील मायनस करावं लागतील. मग या -3/36 5 मधून 3 गेले किती राहतील 2/36 आणि प्लस काय आहेत 1/2. करायची ॲडिशन कशी करणार बघा. आता इथे 36 आहे म्हणजे ह्याला किती करावं लागेल 18. तुमचा छेद कसा असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. 18 दुने 36 म्हणजे काय आला 18 × 18 आणि प्लस 2 आहेत /36 म्हणजेच 20/36. असं ऑप्शन असेल तर ठीक आहे. नसेल ऑप्शन तर कमी करा. कितीने भाग जाईल बघा 4 × 20 आणि इथं 4 × 9 = 36. ठीक आहे. 5/9 हा एक ऑप्शन डी. ठीक आहे. आता डाईसवरती आपले सगळे क्वेश्चन झालेले आहेत. क्वेश्चन सविस्तर पहा 1-2 वेळा सॉल्व करून पहा एकदम व्यवस्थित होऊन जातील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्ड्स आणि बॉलवरती पाहू क्वेश्चन काय आहेत ते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर मला नक्कीच सांगा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करून देईल. थँक्यू.